नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचे मिळणारे 6,000 रुपये आणि नमो शेतकरीचे मिळणारे 6,000 रुपये एकूण वर्षाला 12,000 रुपये मिळतात. तर ते आता मिळण्यासाठी नवीन नोंदणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, A to Z प्रोसेस मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, आता आपण ब्राउझर ओपन केलेलं आहे. तर ब्राउझरमध्ये pmkisan.gov.in हा URL ओपन करा. त्याच्यानंतर कोपऱ्यात न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय आहे, तो पर्याय निवडा. आता येथे एंटर आधार नंबर म्हणजेच शेतकऱ्याचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर येथे भरून घ्या आणि मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर त्यांच्याकडे असेल तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर स्टेट, जे स्टेट असेल, जे राज्य असेल ते राज्य निवडा. आता महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र निवडतोय मी. त्याच्यानंतर येथे कॅप्चा भरून घेऊ. व्यवस्थितरित्या सर्व माहिती भरून घ्या. आता माहिती भरून झाल्यानंतर गेट ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करा. आता गेट ओटीपी केल्यानंतर तुम्हाला एक 4 अंकी ओटीपी येईल मोबाईल नंबर वरती. तो येथे ओटीपी येथे भरून घ्या. आता ओटीपी भरून झाल्यानंतर परत एकदा कॅप्चा भरून घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आपण सबमिट केलेलं आहे. आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरला ओटीपी येईल, तो ओटीपी परत एकदा भरून घ्या. इथे 6 अंकी ओटीपी येईल, तो 6 अंकी ओटीपी टाकून घ्या. आता आपण 6 अंकी ओटीपी टाकलेला आहे. त्याच्यानंतर परत एकदा कॅप्चा भरून घ्या. 6 अंकी ओटीपी टाकल्यानंतर कॅप्चा भरून घ्या आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर व्हेरीफाय आधार ओटीपी बटनावरती क्लिक करा. आता आपली पूर्ण माहिती येथे येणार आहे. आता आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचंय, म्हणजे ज्या गावचा 7/12 आहे तो डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर ब्लॉक, तुमचा जे ब्लॉक येईल तो ब्लॉक येथे निवडा. आता ब्लॉक निवडल्यानंतर ज्या गावचं 7/12 आहे ते गाव निवडा तुम्ही. विलेज मध्ये जे 7/12 वरती जे गाव आहे ते गाव निवडा. आता नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर जेंडर पण ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर कॅटेगरी तुमची जी असेल ती कॅटेगरी निवडा. ST SC किंवा जनरल जी असेल ती कॅटेगरी निवडून घ्या. आता फार्मर टाईप मध्ये तुम्ही स्मॉल मध्ये येता की जास्त जागा असेल, 2 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर ऑदर करा आणि 2 हेक्टर पेक्षा कमी असेल तर स्मॉल निवडा. आता तुम्हाला इथे सर्व माहिती येऊन जाईल. आता तुमचा जे आधार कार्ड नंबर आहे तो गुप्त ठेवलेला जातो. तो आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि ऍड्रेस ऑटोमॅटिक आधार कार्डचा येऊन जातोय. तसंच फादर नेम पण ऑटोमॅटिक येऊन जाते. आता लँड रजिस्ट्रेशन आयडी टाकणं मॅन्डेटरी नाहीये. तसंच रेशन कार्ड नंबर पण टाकणं मॅन्डेटरी नाही. हे भरलं नाही तरी चालेल. आता तुम्हाला पीएम किसान मानधन योजना चालू करायची आहे का? चालू करायची असेल तर येस करा आणि नसेल चालू करायची तर नो करा. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे 7/12ची माहिती भरून घ्यायची आहे. तर 7/12ची माहिती भरण्यासाठी ऍड बटनावरती क्लिक करा. आता आपल्याला इथे 7/12ची माहिती भरून घ्यायची आहे. तर सर्वे खसरा नंबर म्हणजेच तुमचा जो गट नंबर असेल 7/12 वरती तो गट नंबर येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर डाग खसरा नंबर म्हणजेच तुमचा सर्वे नंबर जो असेल तो सर्वे नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर एरिया म्हणजे तुमची जागा 7/12 वरती किती एकर आहे, किती हेक्टर आहे ते तुम्ही पॉइंट मध्ये असेल तर पॉइंट मध्ये भरून घ्या आणि हेक्टर मध्ये असेल तर हेक्टर मध्ये भरून घ्या. आता लँड ट्रान्सफर स्टेटस, तर तुम्हाला जागा 1/2/2019 बिफोर मिळालेली आहे की 1/2/2019 आफ्टर मिळालेली ते तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजे 2019 आधी मिळालेले आहे की नंतर मिळालेले ते तुम्ही निवडायचं आहे. आता इथे आपल्याला लँड ट्रान्सफर डेब्यूट हे दाखवतंय. तर त्याच्यात आपल्याला जागा कशा प्रकारे मिळालेली आहे, म्हणजेच गिफ्टेड केलेली आहे किंवा डेथ ऑफ फादर किंवा डेथ ऑफ हजबंड किंवा विरासत मध्ये मिळालेली आहे. तुम्हाला कशा प्रकारे ही जागा मिळालेली आहे ते तुम्ही येथे ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर ही जागा तुम्हाला कधी मिळालेली आहे, कोणत्या तारखेला मिळालेली आहे ती तारीख निवडा. त्याच्यानंतर खाली RFA
RFA हे आपल्यासाठी नाहीये तर नोच करा. RFA नो करा. आता ऍड बटनावरती क्लिक करून माहिती ऍड करून घ्या. आता माहिती ऍड केल्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर आता आपल्याला डॉक्युमेंटची PDF अपलोड करायची, ती पण 200 KB पेक्षा कमी पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला कंप्रेस करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर आपण ती PDF सिलेक्ट करून घेऊ आणि 195-198 KB पर्यंत करू शकता. आता इथे कंप्रेस बटनावरती क्लिक करा. आता आपली फाईल कंप्रेस होऊन गेलेली आहे. तर आपण इथे डाउनलोड करून घ्या. 200 KB पेक्षा कमी झालेली आहे. आता डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर आता डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे, तर प्रथम आपण 7/12 नंतर आधार कार्ड नंतर रेशन कार्ड नंतर फेरफार, हे सर्व डॉक्युमेंट एकच PDF बनवायचे आहे. सर्व डॉक्युमेंट एकच PDF बनवायची आहे आणि ती PDF 200 KB पेक्षा कमी पाहिजे. आता ती आपण कंप्रेस करून घेतलेली 200 KB ची केलेली आहे. आता ती फाईल सिलेक्ट करा. फाईल सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण माहिती भरून सेव्ह बटनावरती क्लिक करा. आता माहिती बरोबर असेल तर सेव्ह होईल. आता आपला अर्ज पूर्ण भरून झालेला आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आलेला आहे. तर आपण आता स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं ते आपण बघूयात. तर परत एकदा pmkisan.gov.in ही वेबसाईट ओपन करा. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली कोपऱ्यात स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर हा पर्याय निवडा. आता इथे आपला आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर इथे तुम्ही कॅप्चा भरून घ्या. आता कॅप्चा भरून झाल्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करा. आता आपल्याला इथे स्टेटस दाखवेल की आपण आताच अर्ज भरलेला आहे, तर ते पेंडिंग मध्ये दाखवेल. पण तुम्ही काही दिवसांनी चेक करा की ते अप्रूव्हल होईल आणि जर रिजेक्ट झालं तर तुम्हाला रिझन दाखवेल. तुम्ही 1-2 महिन्यांनी चेक करा. आता हे डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊन ते अप्रूव्हल होईल. अप्रूव्हल झाल्यावर तुम्हाला दाखवेल आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे चालू होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. महत्वपूर्ण हा असा व्हिडिओ होता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.